नमस्कार. इंग्रजी शिका आपल्या भाषेत भाग 2 मध्ये आपले स्वागत आहे. या भागात आपण साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स या काळाविषयी माहिती मिळवूया. या काळाचा उपयोग दररोज केल्या जाणाऱ्या गोष्टी, नियमित घडणाऱ्या गोष्टी किंवा वैश्विक सत्य ज्या घडणे अबाधित आहेत अशा गोष्टी दर्शवण्यासाठी केला जातो. वर्तमान काळाची रचना. या काळात पॉझिटिव्ह सेंटेन्सेस तयार करताना कर्ता अधिक मुख्य क्रियापद अधिक कर्म, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना आहे. या रचनेमध्ये मेन वर्बला काही वेळेस एस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. या काळाचे काही नियम आहेत ते बघूया. कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे ही, शी, इट सिंग्युलर नेम असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावावे. कर्ता अनेकवचनी असेल वी, यू, दे तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावायचे नाहीत. कर्ता आय सोबत सुद्धा क्रियापदाला एस किंवा ईएस लावायचे नाहीत. नोंद करा, क्रियापदाच्या शेवटी जर ओ, एस, एक्स, एस एच किंवा सी एच असल्यास क्रियापदाला ईएस लावायचे आहेत. उदाहरण बघूया. आय गो, ही गोज, आय टीच, ही टीचेस. क्रियापदाच्या शेवटी जर वाय असेल तर वायच्या जागी आय लिहून ईएस लावावे. पण क्रियापदात वायच्या आधी जर स्वर असेल तर वायचे आय होत नाही, फक्त एस लावावे. उदाहरण बघूया. आय ट्राय, ही ट्रायज, आय बाय, ही बायज. आता आपण उदाहरण बघूया. रचना दिलेली आहे. रचनेमध्ये वाक्य घेऊया. आय गो टू स्कूल. या ठिकाणी सब्जेक्ट आय, मेन वर्ब गो आणि ऑब्जेक्ट टू स्कूल. आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो. आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो. मी शाळेला जातो या वाक्यात शाळेला जाणे ही क्रिया नियमितपणे चालणारी आहे. पुढील तक्त्यावरून सराव करा. सब्जेक्ट, मेन वर्ब, ऑब्जेक्ट्स. आय गो टू स्कूल, वी गो टू स्कूल, यू गो टू स्कूल, ही गोज टू स्कूल, शी गोज टू स्कूल, इट गोज टू स्कूल, दे गो टू स्कूल, मानस गोज टू स्कूल. खालील उदाहरणे अभ्यासा. आय ईट अ मँगो, मी आंबा खातो. ही ईट्स अ मँगो, तो आंबा खातो. शी रीड्स अ बुक, ती पुस्तक वाचते. इट लुक्स गुड, ते चांगले दिसते. दे राईट अ लेटर, ते पत्र लिहितात. मानस गोज टू मार्केट, मानस बाजारात जातो. खालील तक्ता आपण अभ्यासू. या तक्त्यात डू हा शब्द मुख्य क्रियापद म्हणून वापरलेला आहे. बघूया. आय डू, मी करतो. वी डू, आम्ही करतो. यू डू, तू किंवा तुम्ही करता. ही डज, तो करतो. शी डज, ती करते. मानस डज, मानस करतो. वर्तमान काळाच्या रचनेमध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करताना खालील रचना लक्षात ठेवा. सब्जेक्ट प्लस डू नॉट और डज नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. या नकारार्थी रचनेत मुख्य क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही. या काळाचे नियम आहेत. या काळात कर्त्यानुसार डू किंवा डज नॉट केव्हा वापरावे ते पाहूया. जर कर्ता आय असेल तर डू नॉट वापरावे.
वी यू दे म्हणजेच करता अनेक वचनी असेल तर डू नॉट वापरावे. ही शी इट म्हणजेच करता एक वचनी असेल तर डज नॉट वापरावे. उदाहरण बघूया. रचना दिलेली आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करूया. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. आय डू नॉट प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नाही किंवा नसतो. या वाक्यात क्रिकेट न खेळणे ही नियमित क्रिया आहे. पुढचं वाक्य बघूया. आय डू नॉट गो टू स्कूल, मी शाळेत जात नाही किंवा मी शाळेत जात नसतो. वी डू नॉट मेक मिस्टेक्स, आम्ही चुका करत नाही. यू डू नॉट हेल्प अस, तुम्ही आम्हाला मदत करत नाहीत. ही डज नॉट वर्क वेल, तो चांगले काम करत नाही. मानस डज नॉट रीड न्यूजपेपर, मानस वृत्तपत्र वाचत नाही. वर्तमान काळाच्या रचनेमध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य तयार करताना खालील रचना लक्षात ठेवा. डू और डज प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट एंड क्वेश्चन मार्क. या प्रश्नार्थी रचनेत मुख्य क्रियापदाला एस किंवा ईएस लागत नाहीत. या काळाचे नियम आहेत. या काळात कर्त्यानुसार डू किंवा डज वापरून प्रश्न कसे तयार होतात ते पाहूया. कर्ता आय, वी, यू, दे म्हणजेच एक वचनी असेल तर प्रश्नाची सुरुवात डू ने करावी. कर्ता ही, शी, इट म्हणजेच एक वचनी असेल तर प्रश्नाची सुरुवात डज ने करावी. आपण अनेक वेळा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला हो किंवा नाही एवढेच उत्तर अपेक्षित असते. अशा वेळी या रचनेचा वापर होत असतो. उदाहरण बघूया. डू आय गो टू स्कूल, काय मी शाळेत जातो किंवा मी शाळेला जातो का. डू वी मेक मिस्टेक्स, आम्ही चुका करतो का किंवा काय आम्ही चुका करतो. डू यू हेल्प अस, तुम्ही आम्हाला मदत करता का किंवा काय तुम्ही आम्हाला मदत करता. डज ही वर्क वेल, तो चांगले काम करतो का किंवा काय तो चांगले काम करतो. डज मानस रीड न्यूजपेपर, मानस वृत्तपत्र वाचतो का किंवा काय मानस वृत्तपत्र वाचतो. वर्तमान काळामध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस प्रश्नार्थी वाक्य हे WH ने तयार होणारे प्रश्न जर तयार करावयाचे असतील तर ही रचना लक्षात ठेवा. WH प्लस डू और डज प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. खालील यादी पाठ करा. ही यादी आपण मागच्या प्रकरणात पाहिलेली आहे. या काळाचे नियम आपण पाहिलेले आहेत. आपण अनेक वेळा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला सविस्तर म्हणजेच पूर्ण वाक्यात उत्तराची अपेक्षा असते. अशा वेळी या रचनेचा वापर होत असतो. उदाहरण बघूया. व्हेन डू आय गो टू स्कूल, मी शाळेला केव्हा जातो. वाय डू वी मेक मिस्टेक्स, आम्ही चुका का करतो. व्हेन डू यू हेल्प अस, तुम्ही आम्हाला केव्हा मदत करता. वेअर डज ही वर्क, तो कोठे काम करतो. विच न्यूजपेपर डज मानस रीड, मानस कोणते वृत्तपत्र वाचतो. हाऊ डू यू नो मी, तुम्ही मला कसे ओळखता. हाऊ डज ही गो टू होम, तो घरी कसा जातो.
हू कम्स अर्ली, लवकर कोण येतो. या वाक्यात करता संबंधित प्रश्न असल्याने डू और डज ऐवजी मुख्य क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लावले जाते. हू टीचेस यू, तुला कोण शिकवतो. या वाक्यात सुद्धा कर्ता संबंधित प्रश्न असल्याने डू किंवा डज ऐवजी मुख्य क्रियापदाला एस किंवा एस लावले जाते. सिन्स वेन डू यू लिव्ह एट मुंबई, तू मुंबईला केव्हापासून राहतो. प्रश्नार्थी वाक्यांचा सराव करा. व्हॉट डू यू डू, तू काय करतोस. हाऊ लॉंग डू यू स्टडी, तू किती वेळ अभ्यास करतोस. हू कम्स लेट, उशिरा कोण येतो. विच सॉन्ग डज ही लाईक मोस्ट, त्याला कोणतं गाणं सर्वाधिक आवडतं. हुज मोबाईल डू यू यूज, तू कोणाचा मोबाईल वापरतो. खालील रचना लक्षात ठेवा. साधारण वाक्य तयार करताना सब्जेक्ट प्लस मीन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्ह वाक्य तयार करताना सब्जेक्ट प्लस डू नॉट और डज नॉट प्लस मीन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. डू किंवा डज ने तयार होणारे प्रश्न डू और डज प्लस सब्जेक्ट प्लस मीन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. WH ने तयार होणारे प्रश्न WH प्लस डू और डज प्लस सब्जेक्ट प्लस मीन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सराव करा. आय हेल्प टू पीपल, मी लोकांना मदत करतो. आय डू नॉट हेल्प टू पीपल, मी लोकांना मदत करत नाही. डू आय हेल्प टू पीपल, मी लोकांना मदत करतो का. वाय डू आय हेल्प टू पीपल, मी लोकांना मदत का करतो. हू हेल्प्स टू पीपल, लोकांना मदत कोण करतो. ही हेल्प्स टू पीपल, तो लोकांना मदत करतो. ही डज नॉट हेल्प टू पीपल, तो लोकांना मदत करत नाही. डज ही हेल्प टू पीपल, तो लोकांना मदत करतो का. वाय डज ही हेल्प टू पीपल, तो लोकांना मदत का करतो. हू हेल्प्स टू पीपल, लोकांना मदत कोण करतो. या काळाचा उपयोग करून आपली दैनंदिनी सांगू शकतो. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, मी रोज सकाळी लवकर उठतो. आय क्लीन माय टूथ विथ ब्रश, मी माझे दात ब्रशने साफ करतो. आय टेक अ बाथ विथ वार्म वॉटर, मी गरम पाण्याने आंघोळ करतो. आय प्रे टू गॉड, मी देवाची प्रार्थना करतो. आय रीड अ न्यूजपेपर डेली, मी रोज वर्तमानपत्र वाचतो. आय गो टू स्कूल रेग्युलरली, मी शाळेला नियमित जातो. आय प्ले विथ माय फ्रेंड्स, मी माझ्या मित्रांसोबत खेळतो. आय वॉच द TV एट इव्हिनिंग, मी सायंकाळी TV पाहतो. अशा प्रकारे आपल्याला या काळातील दररोज घडणाऱ्या गोष्टी सांगता येतात आणि नवीन नवीन वाक्य तयार करता येतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.